विषय आपण आता सरकारच्या दरबारात मांडला. मी अगोदर सगळं विद्यार्थ्यांचे समजून घेतलंय आणि त्यांची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही विरोधीला सांगितलं. त्यांनी सांगितलं आता आम्ही तिथे जातो त्यांच्याकडे. आपण आता विखे पाटील साहेबांना सुद्धा सांगितलं. त्यांनी 15-20 मिनिटाचा वेळ आपल्याला मागितलाय की आम्ही तिकडचा निरोप देतो. आणि जे तुमच्या मनातलं आहे तेच मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की 1 जानेवारी डिसेंबर मध्ये किंवा ते जुलै मध्ये काढल्या. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे याच्यात विद्यार्थ्याची काही चूक लागली. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकतो. सरकार याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं. तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि JR करायचा जर विषय असेल तर JR करायला सुद्धा माझ्या माहितीने अडचण नाही. कारण परवा त्याला कॅबिनेट झाली तिथं काय चर्चा झाली. या भानगडीत करण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 ओळखी आणि उपसमितीचे मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष विखे पाटील साहेब बोलले त्याचा म्हटलं की तुमचा प्रश्न मार्गी निघेल. थोडा वेळ लागेल त्याला. वेळ म्हणजे आता. आणि विचारात त्याच्यानंतर त्याला माझी एक गोष्ट लक्षात आली की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आजच्या आज मार्गी काढा असं त्या दिवशी CM साहेबांनी सांगितलं होतं. माझ्या माहिती नव्हतं. असंही कपडत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आजच्या विषय मार्गी काढा. संबंधित अधिकाऱ्यानं आणि MPC-नं मुद्दाम एखादी टाळाटाळ केलेली असू शकते याची खात्री आता आपण 1-2 घंट्यात करून घेऊ. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असूनही केलं जातं. अधिकारी करत नाहीत की मुख्यमंत्री करत नाहीत येऊ दे. आणि आता ज्यावेळेस हे तिथं जातील कोणती साहेब असतील विखे पाटील साहेब बोलतील आता त्याच्यातून लक्षात येईल की याच्यात मुख्यमंत्र्याचा दोष नाही तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळी केली असंही होऊ शकतं. त्यामुळं आपण आधीच शंका घेण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघू काय होतं काय नाही. कोणी येतीलच वापस. नाही आले तर बघू. तुम्हाला म्हणजे सांगतो शांततेत घ्यायचं. तुम्ही फक्त शांततेत घ्यायचं. तुम्ही किती येऊ द्या काही होऊ द्या कारण मी शांततेत घेतो. इथं एवढं सोपा नाही. रात्रीच्या सारखी वळवळी केली की राज्य असताना रात्री सारखी वळवळ पुन्हा करायची नाही. पण शांतता कुणी सोडायची नाही. कारण तुम्ही उद्याच आमचं भविष्य थोडं तुम्ही जर वायाला गेले आमचा काय उपयोग नाही. खरं सांगतो आम्ही तुम्हाला वायाला जाऊ द्यायचं ना आम्हाला काय होतं.
जरी आंदोलन करायची वेळ आली तरी तुमच्या गरीबाचा निघून आम्ही आमचं दिसून बस का. तर तुम्ही लोक तुम्हाला आम्हाला वाया जाऊ द्यायचं. आम्ही शिक्षणापासून लांब राहिलेले, नोकऱ्यापासून लांब राहिलेले पोरं 5 कोटी आहे. आणि मग कोण महाराष्ट्रात काय करायचं. त्यांच्या काय आता निवडणूक टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमचा मार्ग नाही का नगरपालिकेला पाळले मग त्याला माहिती 5 लाख घ्यावा लागेल भाऊ. पुण्याची महानगरपालिका आहे, मुंबईची छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक आपले सगळे पाहुणे तुला फोन करून सांगायचं ना पाणी तसं जास्त आपला कटका होता. मार्गे काढला आहे ना उद्याचा दिवस घेऊन मला वाटतं. सरकारला करायचं असलं ना कवा करतो. शनिवार नाही ना, रविवार नाही ना, मंगळवार थोडी दिली. पण शंका मला वाटतं आपण त्यांच्यावरती घेऊ नये. का म्हणतो मी एवढं प्रामाणिक की मला तुमच्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं का मुख्यमंत्री म्हणजे भूमिशेल लगेच मार्गी काढा. याचा अधिकारी सुद्धा करू शकतो. अधिकारी खोट असतील सगळ्यांनी चढ असतो. सगळ्यात जास्त पगार झाल्यात मरणाचे त्यांना काही गरीबाचे मुरून जीवन करू त्यांना माहित नाही. गरीबाची हागणच लावतो माघारा गरीबाचे पोटेले बिगर मीठ लावलेले शंकर खायला होते. आम्हाला शिकली 2-4 घंटे काही बोलत नाही. आपला पट्टा सुरू झाला का आणि ते मला काही करू शकत नाही. तुम्हाला घरी सांगतो साथी ठोकून सांगतो काही करू शकत आपल्याला इथं काही झालं ना तिकडचं गाव आली गरज भाकरी ओरिजिनल मर तुम्ही तुमचं इथून जाऊ शकता घरी. आम्ही ऐकतो येतो का आम्ही फक्त सगळ्यांनी चाल करायचं एवढंच फक्त तुम्ही पाळायचं. एकदा मांडी घालून बसले एका करून मांडी घालून बसायचं पुन्हा वाढायचं म्हणजे कोण जाणार काय गडबडीने काय होत नाही. कारण जिल्ह्या पोलिसाचा काही दोष आहे का. सरकार तिकडे ते हळूच खाली लावतं बसल्या यांना दोष नाही द्यायचा. आणि तशी वेळ महाराष्ट्र आहे ना आपल्या मागे तुमचं काही करता फक्त वाईट पाऊल उचलायचं नाही कोणी. बाकीचं बघूया मला तरी वाटतं ते होईल 100% आता होईल. तुम्ही गप्पा भरवून मला पुन्हा बोललो मी गाव घालत आजारी तुम्हाला काय सांगा. त्यांच्या 10-12 केशी झाले म्हणतात पुन्हा 11 झोपत द्या ना मग उलट बसलो मी तुला बोलायला लावलं केलं होय बघलो तू केशी मध्ये आलं केस होत नसती कारण तुम्ही अधिकारी पोट केस मरणाचं शिकातात तुम्ही ते झालं तर झोपत ते पांढरं बोलले रात भरपूर शिकत ना पोलीस तुला 4 जणांना गावाला लागत असते कल्याण करायचं म्हणलं मी नाही का 5-6 कोटीचं कल्याण करायचं तसं तुमच्या त्या शिकातात तुम्ही म्हणून तुमच्या लेकराचं वाटवा उदलणार नाही. आयजी साहेबांना नाही बोलून SP साहेबांना बोलून तुमच्या त्या विद्यार्थ्याच्याकडून वापस घ्यायला त्याची सुविधा नाही घेऊन आलो कारण तुम्हाला घोषणा द्यायला आज लोकांचे लेकरच झाले आता असलं ना आता हक्क बरोबर
सांगून देऊ. मी वरती बोलून हिंदी तर मार्गी लागू फक्त तुम्ही शांत सगळ्यांनी बसा. इकडे रस्ता ठिकाण होते काम नाही. काय टेन्शन येतं 10 वर्षी बसले काय टेन्शन पहिले मित्र दुसरीकडे होती का तुम्हाला इथून गेलं का तिकडून मित्र आल्याला इतक्यापर्यंत तुमचं कमी ना मित्र त्या शेल्टरची कंपनी घेऊन वास होती. आपण वाटलं शांत बसा. काय करतो हेच करायचं शांत करायचं बघू काय होईल. कसलं टेन्शन नाही घ्यायचं काय नाही काही फ्रेश राहायचं का ताकद पुस्तक वाचायचं तुम्हाला काय करायचं बघू आपण. आम्ही आहेत ना लढायला काहीतरी मार्ग निघाला असं वाटतं. शांत राहा सगळ्यांनी. खाली आणि इकडे असेल थोडा वेळ शांत बसा. बघूया काय होते. तुम्हाला कुणाला जायचंय का आपण बसत म्हणल्यावर काय तुम्ही हवाई वगैरे तुम्ही खाली बसा. दादा आपल्यासाठी अनेक दादांना त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतो. कृपया गर्दी करू नका आणि समोरचे विद्यार्थींचा कोणता प्रश्न आहे कारण आजच्या आज नाही झाला उद्या काहीच होणार नाही. आज रात्री 11 पर्यंत जरी हे झालं तर या सगळ्यांचं बघून तेवढं पुढे काहीतरी चांगलं लागलं आणि ते फक्त तुम्ही